पुढची बातमी। जगातील सर्वाधिक युवकांची संख्या भारतात असून या युवकांना योग्य दिशा आणि मार्गदर्शन मिळालं नाही तर भविष्यात ते प्रत्येक क्षणी फुटणाऱ्या स्फोटकासारखे बनू शकतात, असे गंभीर वक्तव्य महाराष्ट्राचे अपर पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश यांनी केलंय। शिर्डीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 3 दिवसीय हिंदी साहित्य भारती संमेलनात युवकांना मार्गदर्शन करताना त्यांनी आजच्या तरुण पिढीसमोरील आव्हानांवर हे भाष्य केलं। आपल्याकडे सर्वात मोठी युवा शक्ती आहे, पण जर यांना सही दिशा आणि दशा नाही मिळाली तर नक्कीच हे प्रत्येक क्षण कधी पण फटणारा विस्फोटक सारखे होणार। तेच जे आहे हेच युवा हे बनू शकतो आतंकवादी, नक्षलवादी, अलगाववादी, भाषावादी, क्षेत्रवादी, ते मद्यपी, ते ड्रग घेणारे, अशा प्रकारचे अंमली पदार्थ घेणारे, अशा प्रकारचे जे बर्बाद नस्ल तयार होऊ शकतो याचमध्ये। आणि याचमधून या राष्ट्राला आणि विश्वला निर्माण करणारे लोक, मानव जातीला चांगलं करणारे लोक निर्माण होऊ शकतात। आणि आमचा प्रयत्न आहे की फक्त समाजाला, फक्त राष्ट्राला, फक्त राज्याला नाही, फक्त संपूर्ण विश्वाला आणि संपूर्ण मानवाला, एक मानव जातीला आम्हाला दिशा द्यायची आहे।